फिरत असतो. आणि मग तो कुत्रा काय करतो, फिरत असताना त्याला काय होतं, एक दिवशी असा तो फिरत असतो आणि फिरत असताना काय होतं, त्या कुत्र्याला एक भाकरीचा तुकडा सापडतो. काय सापडतो त्याला, एक भाकरीचा तुकडा सापडतो. आणि त्याला वाटतं बा आता मला आता भाकरीचा तुकडा सापडलाय, आता हा तुकडा मला मिळालेला आहे आणि हा तुकडा आता मी सर्वांच्या नजरात चुकवीत व्यवस्थित पोट भरून हा तुकडा मी खाणार, असं त्या लोभी कुत्र्याला वाटलं. आणि तो काय करतो, सर्वांच्या नजरा चुकवत एका वाटेनं जात असतो. जात असताना त्याला काय दिसते, एक विहीर दिसते. आणि विहीर दिसल्याच्या नंतर तो काय करतो, त्या विहिरीपाशी थांबतो. आता तो थांबल्यामुळे तो त्याचंच चित्र त्या विहिरीमध्ये त्याला दिसतं. परंतु त्या लोभी कुत्र्याला काय वाटतं, वा मस्त, आता हा एक तुकडा आणि त्या विहिरीमध्ये तो दुसरा एक कुत्रा आहे, त्याच्या पण तोंडामध्ये काय आहे, एक भाकरीचा तुकडा आहे. आता मी काय करतो, तो भाकरीचा तुकडा अगोदर घेतो आणि माझा मी नंतर खातो. पण तो कुत्रा काय करतो, त्या विहिरीतल्या, आता त्याला काय करायचं, त्या विहिरीतल्या कुत्र्याच्या तोंडातला तुकडा घ्यायचा आहे. मग तो काय करतो, तो आता काय करतो, त्याच्यावरती भुंकतो. त्याला वाटतं की ह्याच्यावर आपण काय करावं, हल्ला चढवा, ह्याच्याशी थोडस काय करावं, भांडण करावं. म्हणजे ह्याच्यावर काय करू आपण, भांडण केल्याच्या नंतर तुकडा आपल्याला मिळेल. आणि मग जसा तो कुत्रा आवाज काढतो, भुंकण्याचा प्रयत्न करतो, भुंकता क्षणी काय होतं, त्याच्या जो तोंडातला मिळालेला तुकडा असतो भाकरीचा, तो तुकडा काय होतो, खाली पडतो. आणि पडल्याच्या नंतर काय होतं, मग त्याच्या लक्षात येतं, अरे बाबा ह्याच्यामध्ये जो होता तो मी दिसत होतो, परंतु तो माझ्या लक्षात आलं नाही, मला वाटलं ह्याच्यामध्ये वेगळाच आहे. आणि मग त्याला जो मिळालेला तो तुकडा होता, तो तुकडाही त्या कुत्र्याच्या काय होतो, त्याला मिळत नाही. तो तुकडा त्या पाण्यात पडतो आणि त्याने खूप कष्टाने मिळाला जो काही कुत्र्याला जो काही तो भाकरीचा तुकडा त्याला आनंदाने खायचा होता, तो सुद्धा त्याच्या लोभापोटी तो त्या विहिरीत पडतो. आणि पूर्ण निराश होऊन तो काय करतो, तो लोभी कुत्रा परत दुसरा तुकडा शोधण्यासाठी तो त्या ठिकाणून निघून जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या बोधकथेतून एवढाच बोध घ्यायचा आहे की जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये आपण समाधान मानलं पाहिजे. जर आपण हव्यास केला, आपण अतिरिक्त काही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला, आहे ते सुद्धा आपल्याकडून निसटून जातं. म्हणून काय केलं पाहिजे, बोधकथेतून एक लक्षात ठेवलं पाहिजे, एक बोध घेतला पाहिजे की आपण जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यावरती आपण समाधान मानलं पाहिजे आणि आपण आपलं पुढील कार्यक्रम, पुढील वाटचाल आपण चांगल्या पद्धतीने केली. लालच बुरी बला आहे.